भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक मोठी घोषणा केली। मोदी म्हणाले, भारतीयांनी पुढचं 1 वर्ष सोन्याची खरेदी करणं थांबवलं पाहिजे। सोन्याच्या आयातीसाठी भारताचं परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होतं, ते वाचवण्यासाठी मोदी यांनी हा सल्ला दिलाय। आता मोदींच्या या सल्ल्यानंतर सगळ्यांचं लक्ष सोन्याकडे लागलेलं असताना चांदीच्या मार्केटमध्ये मोठा खेळ झालाय। मागच्या काही दिवसात चांदीच्या किमतीत प्रचंड वेगानं वाढ झाली असून येणाऱ्या काळात चांदी ऑल टाइम हाय लेवलला जाईल असाही अंदाज वर्तवला जातोय। चांदीची ऑल टाइम हाय लेवल आहे प्रति किलो 4 लाख रुपये। ही लेवल चांदीनं या वर्षी जानेवारी महिन्यात गाठली होती। मागच्या 3 महिन्यात चांदी त्या लेवलवरून खाली आली, पण आता ज्या प्रकारे चांदीचे भाव वाढतायत ते पाहता चांदी यावेळी 4 लाखाच्या पलीकडे जाईल का असे प्रश्न विचारले जात आहेत। पण हे सगळं कशामुळे घडतंय? चांदीचे भाव अचानक का वाढायला लागलेत? हे भाव पुन्हा 4 लाखांच्या पुढे जातील का? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी चांदीचे भाव कशा प्रकारे वाढतायत ते सांगतो। या महिन्याच्या सुरुवातीला 1 किलो चांदीचा भाव 2,55,000 रुपयांच्या आसपास होता, पण पुढच्या 2 आठवड्यात चांदीचे भाव जवळपास 18% वाढले। 13 मेला एकाच दिवशी चांदीच्या रेटमध्ये तब्बल 17 ते 20 हजार रुपयांनी वाढ झाली। पुढच्या दिवशी म्हणजे 14 मेला चांदीच्या किमती थोड्या खाली घसरल्या, पण तरी सध्या चांदीचा भाव 3 लाख रुपयांच्या आसपास आहे। याचाच अर्थ 15 दिवसात चांदीचा भाव जवळपास 50,000 रुपयांनी वाढलाय। ही वाढ फार मोठी आणि अनपेक्षित आहे। सगळ्यांचं लक्ष सोन्याच्या किमतीकडे असताना चांदीत ज्या प्रकारे तेजी आली ते पाहून अनेकांना धक्का बसला। पण हे का घडतंय? चांदीच्या किमती एवढ्या वेगानं का वाढतायत आणि या किमती आणखी किती वाढतील ते समजून घेऊ। तर चांदीचे भाव सध्या एवढ्या वेगानं वाढण्याचं पहिलं कारण आहे सरकारनं इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्कात अचानक केलेली वाढ। 13 मेला केंद्र सरकारने चांदीवरचं एकूण आयात शुल्क 6% वाढवून 15% नेलं। यामध्ये 10% बेसिक कस्टम ड्युटी आहे, तर 5% ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेज आहे। हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे सरकारनं आता सोनं आणि चांदीच्या अनावश्यक आयातीवर निर्बंध घालण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। सरकारला आपला परकीय चलनसाठा सुरक्षित ठेवायचा आहे, तसंच रुपयाची घसरणही थांबवायची आहे। त्यामुळेच मोदींनी वर्षभर सोन्याची खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं आणि यामुळेच सोनं आणि चांदीवरची इम्पोर्ट ड्युटी सुद्धा वाढवण्यात आली। हेच कारण आहे की सध्या चांदीच्या किमती अचानक वाढल्या आहेत। भारत हा जगात चांदीचा सर्वात मोठा ग्राहक मानला जातो, पण भारतात चांदीच्या खाणी फार मर्यादित आहेत। त्यामुळे भारताला दुसऱ्या देशांकडून चांदीची आयात करावी लागते। भारत आपल्या गरजेची तब्बल 90%पेक्षा जास्त चांदी दुसऱ्या देशांकडून आयात करतो। त्यामुळे ज्यावेळी सरकारनं इम्पोर्ट ड्युटी 9% वाढवली तेव्हा त्याचा परिणाम भारतातल्या चांदीच्या किमतींवरही झाला। आता हे झालं देशांतर्गत कारण, पण काही ग्लोबल फॅक्टर्सही आहेत ज्यामुळे चांदीच्या किमती एवढ्या वेगानं वाढतायत। ही कारणं नेमकी काय आहेत? तर जगभरात चांदीच्या किमती वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मागणीच्या तुलनेत सप्लाय कमी असणं। 2026 हे सलग 6वं वर्ष आहे ज्या वर्षी जागतिक बाजारपेठेत चांदीचा सप्लाय मागणीच्या तुलनेत कमी आहे। इतकी वर्ष चांदीकडे फक्त एक ज्वेलरी मेटल म्हणून पाहिलं जायचं, पण मागच्या काही वर्षात ही स्थिती बदलली आहे। आता चांदी हा एक अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक धातू बनला आहे। जगातल्या एकूण चांदीपैकी 55 ते 60% चांदीचा वापर ग्रीन एनर्जी आणि हायटेक सेक्टर्समध्ये केला जातो। विशेषतः सोलर पॅनल्स, ईव्ही कंपोनंट्स आणि AI वर आधारित डेटा सेंटर्स बनवण्यासाठी चांदी वापरली जाते। त्यामुळे चांदीची डिमांड फार वाढली, पण त्या तुलनेत सप्लाय स्थिर आहे। चांदी हा धातू कॉपर किंवा झिंकच्या खाणींमधून बाय प्रॉडक्ट म्हणून काढला जातो। याचा अर्थ असा की मागणी जरी वाढली असली तरी चांदीचं प्रोडक्शन अचानक वाढवता येत नाही। चांदीचं प्रोडक्शन लिमिटेड असल्यामुळे सध्या जगभरात चांदीच्या किमती सातत्यानं वाढतायत। मागच्या काही काळापासून चांदीचे भाव एवढ्या वेगानं वाढण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे जगभरातल्या सेंट्रल बँकांचा चांदीमध्ये इंटरेस्ट वाढलाय। इतक्या वर्षांपासून जगभरातल्या सेंट्रल बँका या फॉरेक्स रिझर्व्ह म्हणून अमेरिकन डॉलरचा साठा ठेवत होत्या, पण गेल्या काही वर्षात या बँकांची पॉलिसी बदलली। आता बँकांचा फोकस अमेरिकन डॉलरकडून सोनं आणि चांदीकडे शिफ्ट झालाय। याची सुरुवात चीनने केली। गेल्या काही वर्षात चीननं सोन्याची खरेदी प्रचंड वाढवली। सोबतच भारत आणि तुर्की देशांनी सुद्धा आपला सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली। यामुळे जगभरात सोन्याची डिमांड वाढून सोन्याच्या किमती वाढतायत। हेच चांदीच्या बाबतीतही घडतंय।
सेमीकंडक्टरच्या क्षेत्रातलं चांदीचं महत्त्व अनेक देशांनी ओळखलंय. त्यामुळे आता हे देश सोन्यासोबतच चांदीचा साठाही वेगानं वाढवतायत. सध्या सौदी अरेबिया, रशिया या देशांनी आपला चांदीचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे जगभरातल्या सेंट्रल बँकांचा हा शिफ्ट गेल्या काही वर्षातच पाहायला मिळतोय. आधी रशिया युक्रेन युद्ध, त्यानंतर इस्रायल गाझा संघर्ष आणि इराण अमेरिका युद्ध यामुळे जागतिक मार्केटमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत अनेक देश फॉरेक्स रिझर्व्हसाठी अमेरिकन डॉलरवरून सेफ हेवन मानल्या जाणाऱ्या सोना आणि चांदीकडे शिफ्ट होत आहेत. तज्ज्ञांच्या मते हा ट्रेंड येणाऱ्या काळात आणखी वाढू शकतो. सेंट्रल बँका आणखी मोठ्या प्रमाणात चांदीची साठवणूक करून ठेवू शकतात, ज्यामुळे पुढच्या काही वर्षात चांदीचे दर आणखी वाढू शकतात. पण चांदीचे भाव नेमके किती वाढू शकतात? चांदी पुन्हा 4 लाख रुपयांचा आकडा पार करू शकते का? तर सध्या चांदीचे भाव अस्थिर राहतील, ते कमी जास्त होत राहतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या चांदीच्या दरात झालेली वाढ ही मुख्यतः सरकारनं वाढवलेल्या इम्पोर्ट ड्युटीमुळे आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत इम्पोर्ट ड्युटी कमी करत नाही तोपर्यंत चांदीचा भाव खूप जास्त प्रमाणात खाली येण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय इराण अमेरिका यांच्यातला तणाव अजूनही कायम आहे. याचा परिणाम चांदीच्या किमतींवर होतोय. त्यामुळे जोपर्यंत हा तणाव कमी होत नाही तोपर्यंत चांदी तेजीत असेल असं बोललं जातंय. प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार चांदीचा दर यावर्षी 3 लाख ते 3,20,000 रुपयांच्या दरम्यान स्थिर होण्याची शक्यता आहे. पण जर अमेरिका इराण यांच्यातला संघर्ष कायम राहिला तर या वर्षाच्या शेवटी चांदीचा रेट 3,80,000 ते 4,60,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. थोडक्यात काय तर येणाऱ्या काळात चांदीच्या किमतींमध्ये तेजी असेल असाच अंदाज वर्तवला जातोय. चांदी सध्या 3 लाख रुपयांच्या आसपास आहे, पण जर युद्धाची परिस्थिती कायम राहिली तर चांदी पुन्हा एकदा 4 लाख रुपयांची ऑल टाइम हाय लेवल क्रॉस करू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला काय वाटतं? चांदी पुन्हा एकदा 4 लाख रुपयांचा आकडा पार करेल का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.